कोर्टामध्ये सुनवाई चालू आहे। शिवसेनेचे वकील माननीय सिब्बल साहेब हे युक्तिवाद करत आहेत। कशा पद्धतीने या चोर लोकांनी ठाकरेंची शिवसेना म्हणजे आपली शिवसेना चोरली, निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि त्या विधानसभेचा जो अध्यक्ष आहे नार्वेकर याला हाताशी धरून शिवसेना चोर लोकांच्या हातात दिली, दरोडेखोर लोकांच्या हातात दिली। हा युक्तिवाद कपिल सिब्बल साहेब सुप्रीम कोर्टात करत आहेत आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा ते आता मान्य झालेलं आहे। खरं तर हा निकाल 4 वर्षापूर्वी लागायला पाहिजे होता। 4 वर्ष या लोकांनी आमचा पक्ष चोरला, बाण चोरला, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेबांचा फोटो वापरला आणि आज सत्ता भोगत आहेत या टोळ्यात, चोरांच्या टोळ्या। 4 वर्ष झाले हे सत्ता भोगत आहेत। शिवसेना ही आमची चोरल्यामुळे आता कोर्टामध्ये त्यावेळेस जे काय घटना घडलेल्या आहेत हे सिब्बल साहेबांनी मांडलेल्या, कशा पद्धतीने निवडणूक आयोग हा दलाल बनला, एका पार्टीचा भाजपचा दलाल बनला, विधानसभेचा अध्यक्ष सुद्धा दलाल बनला भाजपचा, खास करून तो भाजपचाच आहे, पण त्याने दलाली केली आणि आमचा शिवसेना पक्ष एका माणसाला दिला, हातात दिला एका माणसाच्या। हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेबांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली। त्यावेळेस आज जो म्हणत आहे की पक्ष माझा आहे, आमचा आहे, हा व्यक्ती फक्त 2 वर्षाचा होता त्यावेळेस 1966 साली। मग मला या महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आणि देशातील जनतेला सांगायचं आहे, जो व्यक्ती जर शिवसेना स्थापनेच्या पूर्वी वेळेस 2 वर्षाचा असेल तर त्याची शिवसेना कशी असू शकते? पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वडिलांनी म्हणजेच मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना निर्माण केली, ती वाढवली। लाखो शिवसैनिकांनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, हजारो शिवसैनिकांनी जीव दिला। संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये मराठी माणसांनी जीव दिला, शिवसैनिकांनी जीव दिला आणि 1966 ते 2026 पर्यंत अनेक शिवसैनिकांनी आपल्या घराची राख रांगोळी करून शिवसेना वाढवली। ती शिवसेना एका चोरांच्या टोळीने चोरली, निवडणूक आयोगाला हाताशी धरून। त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षाची मागणी केली होती आणि चिन्हाची मागणी केली होती, पण ते चिन्ह आम्हाला मिळालं नाही। आम्ही मशाल चिन्हावर निवडणुका लढली आणि लोकसभेला या मिंदे गटापेक्षा जास्त खासदार आमचे निवडून आले। विधानसभेला यांनी महिलांना पैशाचं आमिष दाखवले, त्यामुळे सत्ता गेली, जाऊ द्या, सत्ता जाऊ द्या, परंतु महिलांना पैशाचं आमिष दाखवलं, त्याच आज कमीत कमी 1 करोड महिलाला या लोकांनी अपात्र केलेलं आहे। लोकांची दिशाभूल करून आलेलं हे सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे आणि आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। या चोर लोकांनी दरोडा टाकला आमच्या पक्षावर, आमच्या चिन्हावर। या दरोडेखोरांनी आज म्हणतात की चिन्ह गोठवलं, म्हणजे चिन्ह गोठवायला सांगतात ठाकरेंची माणसं, म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवायला सांगतात। तुमचे कसले रे बाळासाहेबांचे विचार? अमित शहाच्या घरी जाऊन फडशा पुसणारे लोक तुम्ही, अमित शहाच्या घरी जाऊन धुनी भांडी करणारे लोक तुम्ही, तुमच्याकडे आहेत का बाळासाहेबांचे विचार? दिल्ली पैसे जाऊन तुम्ही काय करताय? अमित शहा समोर फडशा पुसताय, त्यांच्या जाऊन तिथं तळवे चढताय। स्वाभिमानी शिवसैनिक असं कधी वागू शकत नाही, स्वाभिमानी शिवसैनिक असं कधी वागू शकत नाही। तुम्ही म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत। अरे आमचा धनुष्यबाण आम्ही आता परत मागतोय, पण कोर्ट ते देणार नाही, म्हणून आम्ही ते गोठवण्याची मागणी केलेली आहे सिब्बल साहेबांनी। का गोठवणार? कारण की आमचा धनुष्यबाण या लोकांच्या हातात जाऊन अपवित्र झालेला आहे आणि आमचा बाण घेऊन या लोकांनी सत्ता गाजवली, सत्ता भोगली। खरं तर हे अपात्र लोक त्यावेळेस व्हायला पाहिजे होतं, पण निवडणूक आयोगानं माती खाल्ली। हे दलाल बसलेले निवडणूक आयोग आणि विधानसभेचा अध्यक्ष दलाल आहे, दलाल।
या दलालांचं राज्य बनलंय का आता या महाराष्ट्रामध्ये? जर कायदा जिवंत ठेवायचा असेल तर सुप्रीम कोर्टानं या लोकांकडून आमचा धनुष्यबाण आणि आमचा पक्ष ताबडतोब उद्धव साहेबांना देण्यात यावा. जर तुम्हाला बाण द्यायचा नसेल तर तो गोठवण्यात यावा. कारण या लोकांकडे तो बाण जाऊन अपवित्र झालेला आहे. या गद्दार लोकांकडे. तुमचे कसले रे बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे? ज्या हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेबांनी शेवटच्या भाषणामध्ये म्हणलं होतं, माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपसलात. देवा समान असणाऱ्या या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपसलात तुम्ही. ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला वाढवलं, केलं, आमदार केलं, खासदार केलं, पण तुमची ही रक्तामध्ये गद्दारी आहे, गद्दारी. नमक हराम आहेत तुम्ही सर्व लोक. या नमक हरामाकडून आम्ही आमचा पक्ष आणि आमचा बाण घेतल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आम्ही अशी लढाई कायम राहील. अजून 1 महिना जाईल, 2 महिने जाईल, पण आम्ही आमचा न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र.